नमस्कार मंडळी. आज जवसाची चटणी कशी केली त्याची रेसिपी तुम्हाला सांगते. थंडीच्या दिवसांमध्ये जवसाची चटणी आवर्जून करतात. जवस आधी थोडे उन्हामध्ये सकाळी ठेवले, त्यानंतर ते निवडून घेतले आणि मंद आचेवर हे जवस 10 ते 15 मिनटं चांगले भाजून घेतलेले आहेत. हे जवस मी ज्या कढईमध्ये भाजते आहे ती कढई लोखंडाची आहे. जवस चांगले भाजत आले की त्यामध्ये 2 चमचे जिरे टाकले आणि जवस गरम असल्यामुळे जिरेसुद्धा त्यामध्ये भाजून घेतले आणि गॅस बंद करून टाकला. नंतर हे जवस गार होऊ दिले. मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये थोडे थोडे करून सगळे जवस टाकले आणि त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घातल्या. नंतर लाल तिखट त्यामध्ये घातलं. तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये तिखट घालू शकता. नंतर चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि मिक्सरच्या या छोट्या भांड्यामध्ये ही सगळी चटणी फिरवून घेतली. म्हणजे ही थोडी थोडी करून दोनदा ही सगळी चटणी मी फिरवून घेतली आहे आणि एका बाउलमध्ये ही सगळी चटणी काढून घेतली आणि सगळी छान एकत्र केली आहे. छान जवसाची चटणी तयार झाली. त्यानंतर काचेच्या स्वच्छ बरणीमध्ये ही चटणी भरून घेतली. अशा प्रकारे तुम्हीसुद्धा जवसाची चटणी करू शकता. आज मेथीचे ठेपले करायचे होते म्हणून कणकेमध्ये मेथी टाकली आणि हे जे पीठ आहे ठेपल्यांचं ते एकीकडे भिजवून ठेवलेलं होतं. छान सगळे मेथीचे ठेपले करून घेतले. नंतर शेंगदाणे आणि गूळ घालून दाण्याचे लाडूसुद्धा केले. सगळ्यांना जेवायला वाढताना ही ताजी केलेली चटणीसुद्धा दिली आणि त्यामध्ये तेल घालून खायला ही चटणी खरंच खूप छान लागते. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे जवसाची चटणी करून बघा. धन्यवाद.